नमस्कार मित्रांनो, उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे. त्यानिमित्ताने आपण प्रभाग 20 मधील दोन उमेदवार आहेत, कुमार पाटील आणि कांचन अडांगले यांची आज आपण भेट घेणार आहोत. त्यांचं काय म्हणणे आहे, प्रभागाच्या विकासाबद्दल ते काय त्यांचे व्ह्यूज आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कुमारजी, तुम्हाला जो बोलण्यामध्ये अडथळा येतो त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? मला कोणताही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हता आणि मी कोणत्याही पक्षात नव्हतो, म्हणून मला राजकीय भाषा येत नाही. मागील 15 वर्षापासून मला प्रभागातली समस्या दिसत होत्या, म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो. मॅडम, प्रभागात जी पाण्याची समस्या आहे त्याबद्दल तुमच्याकडे काय उपाययोजना आहे, ती समस्या कशी तुम्ही दूर करू शकता? प्रत्येक नागरिकाची मूलभूत समस्या ही पाणी असते. तर प्रत्येकाकडे पाणी पोहोचवण्याचं काम हे नगरसेवकाचं असतं, त्यांची समस्या सोडवण्याचं काम हे नगरसेवकाचं असतं. तर ही कामे आधीच्या नगरसेवकांनी केली नाही, तर पूर्ण जुन्या लाईन काढून मी नवीन लाईन टाकेल आणि जेणेकरून सर्वांना पाण्याची सोय होईल आणि घरोघरी पाणी पोहोचेल आणि ही समस्या दूर होईल. आपल्या प्रभाग 20 मध्ये जो डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत का? तो डम्पिंग ग्राउंड तिथून हटवता येईल का किंवा दुसरे कुठे स्थलांतरित करता येईल का? होय, आहे ना उपाय. हा तो डम्पिंग ग्राउंड आणलेला आहे रहिवासी जागेवर, तो चुकीच्या ठिकाणावर आहे. नागरिकाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सर्वात आधी तो मी बंद करणार, गरज पडली तर न्यायालयात धाव घेणार. कांचनजी, प्रभागातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत का? हो आहे. महिलांसाठी आपण हॉटलाईन नंबर जाहीर करणार आहोत. तसेच महिलांच्या रोजगारासाठी आपण खूप संधी देणार आहोत, जेणेकरून त्यांना रोजगार प्राप्त होईल. ओके, ठीक आहे. प्रभागातील जी तरुण पिढी आहे ती तुमच्याकडे आशेने बघत आहे, तर त्यांच्या रोजगारांसाठी काही उपाययोजना तुमच्याकडे आहेत का? मेक इन इंडिया सारख्या प्रोजेक्टवर काम करणार, प्रभागात रोजगार मेळावे आयोजित करणार. ज्या शासकीय शौचालय आहेत त्यांची ज्या समस्या आहेत त्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? जसं आपल्या प्रभागात लोकसंख्या जी आहे ती भरपूर प्रमाणात आहे आणि शौचालयाची जी संख्या आहे ती त्या मानाने खूप कमी आहे. तर शौचालयाची संख्या ही वाढवण्यात येईल. अंदाजे 25 शौचालय बांधण्यात येतील.